नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता बदलतं हवामान आणि सततचा पाऊस यामुळे मोठा फटका बसलाय। मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळे जवळपास 50% कांदा खराब झाला, तर चाळीत साठवलेला कांदाही सडलाय। त्यामुळे शेतकऱ्याला कांदा फेकून देण्याची वेळ आलेली आहे। पाहूया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। कांदा सडतोय आणि बळीराजा रडतोय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट। कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ। एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्यानं शेतकऱ्यांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झालीय। बदलतं हवामान आणि सततचा पाऊस यामुळे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलाय। मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे 50% कांदा शेतातच खराब झाला। त्यातून उरलेला कांदा भाव वाढेल या आशेनं शेतकऱ्यानं चाळीत साठवून ठेवला, मात्र चाळीत साठवलेला कांदाही सडून खराब होऊ लागलाय। नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकरी तर अक्षरशः रडकुंडीला आलाय। कष्टानं घाम गाळून जो कांदा पिकवला तो जनावरही खाऊ शकत नाहीत अशा अवस्थेमध्ये आहेत। बालाजी साहेबराव गुंड या शेतकऱ्यावर 500 क्विंटल कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे। आपण नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपरी या ठिकाणी आलो आहोत। या येथील एका शेतकऱ्याचा हा जो कांदा आहे हा पूर्णतः सडून गेलेला आहे। आता हा पाहू शकतो, हा पण कांदा पूर्णतः सडलेला आहे। यात आता मी जर असं बघितलं, हा पूर्ण हाताला गाळ लागतोय आणि चिखलाने माखलेला हा सडलेला कांदा हा जनावर सुद्धा खाऊ शकत नाही अशी परिस्थिती या कांद्याची झालेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्याची अपेक्षा आता साहजिकच मायबाप सरकारकडे लागलेली आहे। सरकारने यांना मदत करावी अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणून व्यक्त केलेली आहे। कोसळता बाजारभाव आणि त्यात अस्मानी संकट यामुळे शेतकऱ्याचं गणित पूर्णपणे कोलमडलंय। या संकटात सरकारनं मदतीचा हात पुढे करावा अशी शेतकरी आस लावून बसलेत। कांद्याने अगदी आम्हाला खूप त्रस्त केलं। आम्हाला वाटत होतं की कुठेतरी 2 पैसे आम्हाला मिळतील व या कांद्यामधून काहीतरी उत्पन्न मिळेल ही अपेक्षा आमच्या मनी होती, परंतु असं कुठलाही प्रकार न घडता अक्षरशः तो कांदा आम्ही सर्व कांदा उकिरड्यामध्ये दाबून दिला। जीवन शेतकऱ्याचं हे कांद्यावरच अवलंबून आहे। मुलांचा शिक्षणाचा खर्च, अनेक अडचणी आहेत, म्हणून या शेतकऱ्यासाठी काहीतरी सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा। देशातील एकूण कांदा उत्पादनात राज्याचा वाटा 55% इतका आहे, मात्र अस्थिर धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सातत्यानं अडचणीमध्ये येतोय। त्यात नाफेड आणि NCCF कडून कांदा खरेदीमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलाय। या संदर्भात त्यांनी पणन मंत्र्यांशीही चर्चा केली आहे। NCCF आणि नाफेडने डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं आम्ही या ठिकाणी खरेदी करतो या नावाखाली वेगवेगळे गैरप्रकार केल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। अनेक लोकांनी शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहे, म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही डायरेक्ट मार्केट कमिटीतनं या ठिकाणी सहभाग नोंदवा आणि मार्केट कमिटीमध्ये तुमचा जो काही रेट निघेल तो रेट तुम्ही पुकारा, म्हणजे त्याच्या पुढे ऑटोमॅटिकली व्यापारी या ठिकाणी 2 पैसे जास्त शेतकऱ्यांना मिळतील। अशा प्रकारची आग्रही मागणी आम्ही केली आहे। सततच्या संकटामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय। कधी अस्मानी संकट तर कधी सरकारी धोरण यामुळे कांदा उत्पादकांवरील संकट कमी होण्याचं नाव घेत नाहीये। आता शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात सरकार कशी मदत करणार हे पाहावं लागणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी 24 तास, नाशिक।